ऐतिहासिक तथ्यांचा आधार असलेल्या या पॉडकास्टमध्ये काही प्रसंगांचं नाट्य रूपांतर करण्यात आलं आहे. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. नमस्कार, मी RJ प्रतीक. निश्चयाचा महामेरू या ऐतिहासिक पॉडकास्ट मध्ये तुमच्यासाठी घेऊन आलोय छत्रपती शिवाजी महाराजांचा धगधगता इतिहास. आणि आज आपण ऐकणार आहोत शाहिस्तेखानाचं सावट. विशाळगडावरून राजे आता राजगडाकडे निघाले. राजे राजगडाच्या पायथ्याशी आल्याची बातमी जिजाबाईंना मिळाली. 1 वर्षानंतर राजे राजगडावरती येत होते. अनेक मोहिमा पार पाडून संकटांना तोंड देऊन राजे येत होते आणि राजगडावरती एकच आनंद ओसांडून वाहत होता. जिजाबाईंना पाहताच राजे थांबले. शंभू बाळांना त्यांनी खाली उतरवले. राजांनी जिजाबाईंचे पाय शिवले. जिजाबाईंनी राजांना मिठीत घेतलं आणि जिजाबाई उद्गारल्या, शिवबा, आमची प्रत्येक रात्र इकडे वैऱ्याची गेली. आम्हाला आपली खूप काळजी वाटत होती. राजे म्हणाले, मासाहेब, तुमच्या आशीर्वादानं आम्ही सुखरूप परत आलो. पण आम्हाला आता स्वराज्याची काळजी वाटत नाही. कारण दप्तरावरती तर आपलं लक्ष आहेच, पण प्रसंग पडला तर आपण मोहिमेला सुद्धा सज्ज होता हे आम्हाला नवीनच समजलं. सायंकाळच्या वेळी जिजाबाई आणि शिवाजी राजे बोलत बसले होते. शेजारी महादेव सुद्धा उभा होता. राजे मासाहेबांना म्हणाले, मासाहेब, हा तुमचा नजरबाज वेळीच गडावर आला नसता तर मात्र प्रसंग बाका होता. जिजाबाई म्हणाल्या, राजे एवढे नजरबाज सोडले पण कुणीच आत जाऊ शकलं नाही. सारेच्या सारे परत आले. महादेवला राजे म्हणाले, महादेव, आम्ही कुठंही असलो तरी तू आमचा पत्ता लावू शकशील, यात आम्हाला संशय नाही. तेव्हा आजपासून आम्ही तुझं नाव नजरबाजांच्या यादीतून कमी करत आहोत. जिजाबाई राजांकडे पाहत होत्या. महादेव घाबरला होता. तो म्हणाला, महाराज. राजे म्हणाले, आता आमची जबाबदारी वाढते आहे. आमच्याजवळ तुझ्यासारखी हरहुन्नरी माणसं असायला हवी. कोणता प्रसंग केव्हा येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे यापुढं तुझी नेमणूक आमच्या खास रक्षक दलावरती आम्ही करत आहोत. राजांना आता काळजी होती शाहिस्तेखानाची. राजगडावर राजांच्या भेटीसाठी सारे गोळा झाले होते. येसाजी, तानाजी, कान्होजी, फिरंगोजी, नेताजी असे राजांचे सरदार राजांच्या भोवती जमा झाले होते. शाहिस्तेखानाने चाकणचा संग्राम दुर्ग काबीज केला होता. पावसाळा संपत आला होता. शाहिस्तेखान पावसाळा संपताच हालचाल करणार यात शंका नव्हती. आणि त्याच वेळी आदिलशहा स्वतः शिवाजीचा पराभव करण्यासाठी विजापूरहून निघाल्याची बातमी होती. दोन्ही प्रबळ शत्रू एकाच वेळी राजांवरती चालून येत होते आणि त्यावरच राजे विचार करत होते. जिजाऊ म्हणाल्या, राजे, जर आदिलशाही आणि मोगलाई एक झाली तर? राजे म्हणाले, मासाहेब, ती शक्यता फार कमी दिसते. आज आदिलशाहीला औरंगजेबाने मदत करायची ठरवली असती तर शाहिस्तेखान नुसता आमचा मुलूक जाळीत लुटीत बसला नसता. आम्ही पन्हाळगडावर सापडल्याचं ऐकताच तोही आपल्या सैन्यानिशी तिथं धावत आला असता. जिजाऊ म्हणाल्या, पण अली आदिलशाही आणि शाहिस्तेखान स्वस्त बसतील? राजे हसून म्हणाले, पण आमचा तर्क आहे, जर समोपचाराच्या गोष्टी बोलल्या तर आदिलशहा तेवढ्यावर तृप्त होईल. विजापूरची हालत तितकी चांगली नाही. अफजल वध, त्यानंतर फाजल, रुस्तुम जमा यांचा पराभव, त्यांच्या मुलखात आम्ही वसूल केलेल्या खंडण्या, अंतर्गत दुही या सगळ्यांमुळे आदिलशहा त्रस्त आहे. आम्ही पळून गेल्यामुळं त्याची सिद्दी जौहरवर इतराजी झाली आहे. रुस्तुम जमा आता सेनापती बनला आहे. त्याच्या आमच्या स्नेहाचा फायदा घेऊन तहाच्या वाटाघाटी सहज जमतील. आमच्या त्र्यंबक भास्करांनी पन्हाळा जारीनं लढवत ठेवला आहे. तोच पन्हाळा देऊन आदिलशाहीला खुश करण्याचा आमचा इरादा आहे. जिजाऊंनी विचारलं, पन्हाळा सोडणार? राजे म्हणाले, मासाहेब, पन्हाळा परत घेता येईल, पण आदिलशहा खुद्द मिरजेला आले आहेत. आदिलशाहीचा प्रमुख किल्ला दिला तर ते खुश होतील आणि विशाळगड आपल्याकडेच राहील. जिजाबाईंच्यासह सर्व विचार विनिमय करून राजांनी रुस्तुम जमाकडे वाटीघाटीसाठी आपला वकील पाठवला. एके दिवशी त्र्यंबक भास्कर गडावर आल्याची बातमी आली. राजांनी खास सदरेवर त्र्यंबक भास्करांचे स्वागत केले. पन्हाळगड खाली करू द्यावा लागला म्हणून त्र्यंबकराव नाराज होते. त्र्यंबकराव राजांना म्हणाले, राजे, तुमचा हुकूम आला म्हणूनच गड सोडला, नाहीतर अजून कित्येक महिने सिद्दी जौहरला वाळवत ठेवला असता. राजे म्हणाले, आम्ही जाणतो ते,
पण त्र्यंबकराव एवढ्या मोठ्या 2 शत्रूंच्या बरोबर एकाच वेळी लढत देणं इतकं सोपं नाही. राजकारणामध्ये चढाईपेक्षा माघारीला फार महत्व असतं, हे तुम्ही जाणताच. पन्हाळा सोडावा लागल्याचं तुमच्या इतकं आम्हालाही दुःख आहे. पण पन्हाळा जातो कुठं? आपण तो परत घेऊ, पण त्याला अवधी आहे. आदिलशहा बरोबर झालेल्या तहामुळे राजांच्या मनावरचा निम्मा ताण उतरला होता. राजे आता शाहिस्तेखानाकडे बारकाईनं पाहत होते. गडावर दररोज नजरबाजांची वर्दळ चालू झाली होती. राजेंच्या शौर्यगाथेचा इतिहास ऐकण्यासाठी ऐकत रहा निश्चयाचा महामेरू.